त्या गोष्टी मांडण्याचा आपल्या अध्यक्षांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। मागच्या काळामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ज्यावेळेस बैठक झाली त्यावेळेस टीएसपी ओटीएसपी याच्यावर चर्चा होत असताना 82% आदिवासी असल्यावर सुद्धा त्यांना त्यांचा वाटा मिळत नाही हा आवाज आपल्या बांधवांनी उठवला, म्हणून मी त्यांचं खूप अभिनंदन करतो आणि त्यांना आश्वस्त करतो की 15-20 दिवसामध्ये माननीय मंत्री महोदयांची आणि मुख्यमंत्र्यांची वेळ आपण या ठिकाणी घेऊ आणि आदिवासींचे जे काही प्रश्न आहेत, मूलभूत गरजा आहेत, छोट्या छोट्या गोष्टींकरता आदिवासींना जे फिरवलं जातं ते प्रश्न जागेवर सोडण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करू अशी खात्री मी आपल्याला या ठिकाणी देतो। दफनविधीचे प्रश्न होते, त्यांना माहिती आहे की त्यांनी तपासही केला। 15-20 गावांमध्ये आता कारवाया सुरू झालेल्या आहे की दफनविधी आम्हाला मिळावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी तशा सूचना पण दिलेल्या आहेत आणि काम सुरू झालेलं आहे। एकलव्यांचे पुतळे बसवण्याकरता बऱ्याच अडचणी येत होत्या, पण मला सांगायला अभिमान वाटेल की माझ्या मतदारसंघामध्ये 40 ठिकाणी एकलव्यांचे पुतळे बसवण्याचं काम केलेलं आहे। म्हणजे बोलण्यापेक्षा कृतीमध्ये आपण हे काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि या ठिकाणी आदिवासी पावरा समाज